गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातील कार्यशाळेला अजित पवारांची दांडी. माळेगाव कारखाना प्रचाराला दिली पसंती. शरद पवारांसोबतचा कार्यक्रम दादांनी टाळला. मुंबई मनपा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचंही नमूद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज 2 महत्वाच्या बैठका. शिवसेना भवनात जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक सुरू, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी. भाजप प्रवेशाच्या मुद्द्याला माझा पूर्णविराम. एकनाथ खडसेंचं वक्तव्य. तर राजकारणात पूर्णविराम नाही, स्वल्पविराम असतो. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर खडसेंशी भेटीबाबत माहीत नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा. दुपारी नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार. हिंदीची सक्ती असू नये, हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं. शरद पवारांची भूमिका. पवार म्हणतील तसं म्हणजे पवार काय देव आहेत का? चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. राज्यातील 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 53,354 कोटींच्या निधीची तरतूद. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठीही 12,000 कोटींची खैरात. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका. करुणा मुंडेंच्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश. घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडेंना दोषी ठरवलं होतं. पुण्यात सध्या पावसाचा जोर कमी. धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरूच. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आणि 2 दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठा वाढला. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात. नव्या दमाच्या टीम इंडियाची हेडिंग्लेमध्ये पहिली कसोटी. इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत असल्यामुळे भारताला विजयाची संधी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम. दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.